रोज तीच भाजी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि तेच बनवायचा सुद्धा कंटाळा आलेला असतो. तर अशा वेळी आपल्याला अगदी पटकन होणारं आणि टेस्टी काहीतरी खावंसं वाटतं आणि अशी भाजी आपण कुठली करू शकतो असा विचार करत असतो. तर अशीच एक भाजी आज मी घेऊन आली आहे. नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण क्विक झटपट वालपापडीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत आणि अगदी टेस्टी होते ही भाजी. तर मी सगळ्यात सुरुवातीला इथे वालपापडी स्वच्छ धुवून छान चिरून घेतली आहे. ती अशी सोलून घ्यायची. सर्वप्रथम त्यातल्या बिया काढायच्या आणि म्हणजे त्यामध्ये अळ्या वगैरे असतील तर त्या आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घेतलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे. तर त्यासाठी अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. छान अशी मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये मी 4 ते 5 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. लसणीमुळे स्वाद खूप छान येतो आणि आपल्याला हे 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. फ्लेम लो ठेवायची म्हणजे फोडणी आपली जळणार नाही. त्यानंतर आपण इथे वालपापडी लगेच ॲड करणार आहोत. कढईमध्ये आपण भाजी करतोय तरीसुद्धा अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये तयार होते आणि चविष्ट होते. कुकरमध्ये मी अनेकदा भाज्या दाखवल्या आहेत, पण आज मी कढईमध्ये दाखवणार आहे आणि अगदी झटपट टेस्टी होते. तर अशा पद्धतीने एक फोडणीमध्येच 2 ते 3 मिनिटं ही भाजी आपल्याला छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करते पाव चमचा हिंग. तर हिंग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करा किंवा स्किपही करू शकता. त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे फ्लेम लो ठेवायची आहे. कढईमध्ये आपण जाड तळाची कढई शक्यतो आपण वापरायची आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी झाकून 2-3 मिनिटं हे शिजवून घेणार आहे. तर मी झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याला आता त्यामध्ये 2-3 चमचे पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे भाजी आपली तळाला लागणार नाही किंवा कढईला चिकटणार नाही. त्या 2-3 चमचे अगदी मी इथे पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. तर त्यानंतर मी लाल मिरची पावडर इथे ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण त्याचं करू शकता. त्यानंतर धने जिरे पावडर अर्धा चमचा किंवा 1 चमचाही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. चवीनुसार गूळ नक्की घाला. गुळामुळे ह्याला खूप छान अशी चव येते. त्यानंतर मी इथे 1 चमचा गोडा मसाला जो आपल्या घरामध्ये अवेलेबल असतो, तो तुम्ही कुठलाही मसाला इथे वापरू शकता. गरम मसाल्यापेक्षा गोडा मसाला, काळा मसाला खूप छान लागतो आणि गुळामुळे टेस्टही खूप छान येते. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि 2 ते 2.5 चमचे मी इथे ताजं किसलेलं खोबरंसुद्धा ॲड केलेलं आहे. यामुळे भाजी अत्यंत चविष्ट होते आणि म्हणजे खूप स्वादिष्ट बनते आणि खायलाही खूप छान लागते. तर अशा पद्धतीने सर्व इन्ग्रेडियंट्स घालून मी व्यवस्थित हे परतून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं शिजण्यापुरतं आपल्याला म्हणजे पुन्हा 2-4 चमचे पाणी ॲड करून मी झाकून ठेवून एक 7 ते 8 मिनिटं भाजी शिजवून घेतली. तुम्ही पाहू शकता भाजी 80 ते 90% शिजली गेली. आता छान हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर मी ॲड केलेली आहे आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. 80% भाजी शिजवून घेतल्यानंतर मी इथे मीठ ॲड करते. तर कोथिंबीर आणि मीठ घातलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाजी किती सुंदर अशी शिजली गेलेली आहे. तर हे सगळं मिक्स करून पुन्हा मी 2 मिनिटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे. तर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं फक्त भाजी शिजवून घ्यायची आहे. टोटल 10 ते 12 मिनिटांमध्ये भाजी तयार होते. आपल्याला भाजी क्लीन करायला जो काही वेळ लागेल 5 ते 10 मिनिटं म्हणजे अर्ध्या तासाच्या आतमध्ये सुंदर अशी भाजी तयार होते. कुकरमध्ये केलेली नाही आहे, कढईमध्ये सुद्धा बघा किती अप्रतिम दिसते आणि याच पद्धतीने रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. हेच इन्ग्रेडियंट्स नक्की घाला. गुळामुळे छान अशी चव येते. त्यानंतर दाण्याचा कूट आणि ओलं खोबरं घातल्यामुळे त्याला वेगळा स्वाद येतो आणि भाजीची क्वांटिटी वाढायला मदत होते. तर पावशेर किंवा पाव किलोमध्ये एक 3 ते 4 जणांना आरामात भाजी पुरते. तर या पद्धतीने ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. मुलंसुद्धा आवडीने खातील आणि पौष्टिक तर आहेच. तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही रेसिपी सजेशन्स असतील किंवा अन्य काही सजेशन्स असतील किंवा कुठल्या रेसिपीज पाहायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. बाय.
नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज तुमचा विश्वास बसणार नाही अशी क्विक आणि चटपटीत आणि खूप टेस्टी अशी आपण रेसिपी बघणार आहोत आणि अगदी वेगळ्या पद्धतीने आणि एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही बघितल्यानंतर म्हणाल की एवढी सोपी पद्धत आपल्याला का नाही याआधी सुचली, तर नक्की ही रेसिपी पहा आणि लगेच करून पहा. तर मी इथे 2 शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित साल काढून घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून चिरून साल काढून घेतल्यात. 1 बटाटा घेतलाय, साल काढून चिरून त्याला धुवून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे पाव ते अर्धा कप घेतला आहे फ्लॉवर. त्याची छान गरम पाण्यामध्ये छान फुलं काढून घेतलेले आहेत. आता पॅनमध्ये आपण वाटण करून घेऊयात. तर मी इथे 1 चमचा तेल घेतलं आहे. त्यामध्ये 1 मध्यम चिरलेला कांदा, फार बारीक चिरण्याची गरज नाही आहे कारण तो आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे. तर तो ॲड केल्यानंतर आपल्याला एक 3 ते 4 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा छान सॉफ्ट झाल्यानंतर मी इथे ॲड केलं आहे अर्धा कप सुकं खोबरं. तर सुक्या खोबऱ्याऐवजी मी तुम्हाला इथे ऑप्शन सांगेन की तुम्ही ओलं खोबरंसुद्धा यामध्ये म्हणजे ताजं किसलेलं खोबरंसुद्धा वापरू शकता. 1 टोमॅटो ॲड केलेला आहे. आपल्याला भाजतानाच टोमॅटो ॲड करायचा आहे. तर मी टोमॅटो ॲड करून पुन्हा सॉफ्ट होईपर्यंत एक 2-3 मिनटं छान परतून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर गॅस बारीक करून त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर मी ॲड करते. कारण का आता वाटणाला छान रंग येतो, लाल रंग येतो आणि आपली रेसिपी अशी छान रंगतदार, लज्जतदार झाली, दिसायला छान दिसली की आपल्याला खाण्याची पण इच्छा छान होते. तर मी इथे लाल तिखट घालून पुन्हा 2 मिनटं छान परतून घेतले. आता आपण हे थंड करून घेणार आहोत. तर एक 5 ते 10 मिनटं थंड करून घेतल्यानंतर हे आपण मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलं आहे आणि गरजेनुसार एक 2-3 चमचे पाणी ॲड करून आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता छान बारीक पेस्ट करून घेतले, ग्राइंड करून घेतलेलं असं वाटण आहे. चला, मेन इन्ग्रेडियंट आपला रेडी आहे. क्विक आपण रेसिपी कंटिन्यू करू. तर कुकरमध्ये करतोय, झटपट तर होणारच आणि टेस्टी देखील. 1 चमचा तेल घातलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा घातली मोहरी आणि अर्धा चमचा जिरं. छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये घालतोय पाव चमचा हिंग. हिंगाचा स्वाद खूप छान येतो. त्यानंतर मी इथे लसूण आणि आलं बारीक ठेचून घेतलेलं आहे ते इथे घातलं आहे. त्यानंतर इथे आपण जे वाटण करून घेतलं ते लगेच घालायचं आहे आणि आपल्याला छान 2-3 मिनटं हे परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची. त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद ॲड केलेली आहे आणि लाल मिरची पावडर. आता तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त करा. त्यानंतर अर्धा चमचा घातली आहे धने जिरे पावडर आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपला काळा मसाला किंवा गोडा मसाला 1 चमचा आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे. गोडा मसाला आवडत नसेल, घरामध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा अगदी निश्चिंतपणे घालू शकता. जो मसाला तुमच्या रोजच्या जेवणामध्ये वापरला जातो तो तुम्ही नक्की वापरू शकता. त्यानंतर मी इथे जवळजवळ अर्धा ते पाऊण वाटी त्यामध्ये ॲड केलेलं आहे पाणी. तर पाणी घालून आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. छान उकळ आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी इथे गूळ वापरते. तुम्ही जर गोड खात नसाल, तिखट फार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे गूळ नक्की स्किप करा. त्यानंतर आपण शेवगा जो चिरून घेतला होता तो त्यामध्ये ॲड केला आहे. त्यानंतर आपण फ्लॉवर ॲड केलेला आहे आणि आता आपण बटाटासुद्धा घालणार आहोत. तर जे इन्ग्रेडियंट घेतले होते ते आपण त्यामध्ये आता घालणार आहोत. तर अशा पद्धतीने तिन्ही भाज्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गोड खात असाल तर तुम्ही गूळ घालून नक्की ट्राय करा, पण गोड खात नसाल तर तुम्ही मात्र गूळ स्किप करा. 1 कप पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि छान उकळ आल्यानंतर मी इथे चवीप्रमाणे मीठ घालते. 2 ते 3 मिनटं आधी मी शिजवून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे चवीप्रमाणे मीठ आणि छान ताजी फ्रेश एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये ॲड केली आणि अशा पद्धतीने आपण हे छान असं ढवळून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला एक 4 ते 5 मिनटं कुकरचं झाकण न लावताच बरं का शिजवून घ्यायचं आहे. तर 4-5 मिनटं शिजवून घेतल्यानंतर मी कुकरचं झाकण लावलं आहे आणि आपल्याला बरोबर 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 शिट्ट्या करून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर थंड झाल्यानंतर कुकर मी उघडलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता छान रसरशीत अशी आपली बटाटा, शेवगा आणि फ्लॉवरची रस्सा भाजी तयार आहे. आता तुम्हाला कन्सिस्टन्सी अजून घट्ट वाटत असेल, जी हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी वापरू शकता. अशीच छान रस्सेदार भाजी हवी असेल तर पाणी मी दाखवल्याप्रमाणे साधारण 1.5 ते 2 कप पाण्याचा वापर करू शकता. अतिशय अप्रतिम चवीची लागते. आत्ता मला बोलताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटले अशी ही भाजी आहे. त्यानंतर करायला एकदम क्विक आहे. फक्त आपल्याला बेसिक तयारी करण्यासाठी एक 10 ते 12 मिनटं लागतात आणि होण्यासाठी 15 मिनटं.
दॅट्स इट. एवढी सिंपल आहे आणि खूप टेस्टी लागते. अगदी गरमागरम पोळी भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाण्यासाठी छान आहे. म्हणूनच आपण याला रस्सा भाजी म्हणतोय. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये फीडबॅक कळवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब. आज आपण क्विक होणारी टेस्टी कोबीची भाजी पाहणार आहोत. तर मी सर्वप्रथम 250 ग्रॅमचा एक कोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आणि 10 मिनटं गरम पाण्यामध्ये मीठ घालून सोक करून ठेवला होता. त्यामध्ये मायक्रो अळ्या वगैरे असण्याची शक्यता असते, त्यामुळे 10 मिनटं सोक करून घेतला आहे. त्यानंतर आपण एक वाटण करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 2-3 चमचे आपल्याला ताजं किसलेलं ओलं खोबरं आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे. हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण भाजी करायला घेऊया. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची. जिरं इथे मी घालत नाही, कारण आपण वाटणामध्ये जिरं ऑलरेडी यूज केलेलं आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं 3-4, त्यानंतर चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद. इथे गॅसची फ्लेम मंद आहे. त्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते आपण त्यात घालणार आहोत आणि 2-3 मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं. तुम्ही ते पाहू शकता मी छान परतून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनटं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव कप किंवा पाव वाटी भिजवलेली चणा डाळ घ्यायची. 1 तास गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायची किंवा रात्रभर किंवा अगदी 3-4 तास भिजवून घेतली तरी तेवढी इनफ होते. आणि अगदी इन्स्टंट भिजवायची असेल तर गरम पाण्यामध्ये 1 तास तुम्ही भिजवून घ्या. त्यानंतर आपल्याला चवीनुसार इथेच मीठ घालायचे. म्हणजे डाळ आपल्याला दाताखाली जेव्हा येते तेव्हा बेचव किंवा अळणी लागत नाही, तर मीठ आपण याच स्टेजला घालणार आहोत. आणि आपल्याला पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला डाळ शिजवून घ्यायची, तर ऑब्व्हियसली आपल्याला झाकण ठेवून त्यावर पाणी घालायचं, जेणेकरून तळाला लागणार नाही किंवा करपणार नाही. इथे भाजी करताना शक्यतो तुम्ही जाड तळ्याची कढई यूज करा, कारण पातळ कढईला भाजी लागण्याची शक्यता असते. 4 ते 5 मिनटं मी इथे डाळ व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि झाकणावरती पाणी घातल्यामुळे तळाला लागण्याची भीती राहत नाही. त्यानंतर जो आपण बारीक चिरलेला कोबी आहे तो आपण यामध्ये आता ॲड करणार आहोत. हे आपण छान मिक्स करून घेऊयात. भाजी छान आपल्याला एकजीव करून घ्यायची. व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून भाजी 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायची. कोबी वाफेवरती शिजायला फारसा वेळ लागत नाही. मीडियम फ्लेमवरती आपल्याला 4 ते 5 मिनटं भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर 5 मिनटानंतर पुन्हा एकदा मी इथे ताजं किसलेलं खोबरं आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे. मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे डाळ शिजवून घेताना. कोबीचा उग्रपणा जास्त जाणवत असेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा किंवा चवीनुसार साखर ॲड करू शकता, अगदी ऑप्शनल आहे. आणि खोबरा आणि कोथिंबीर घातल्यानंतर अगदी 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे कोबीची आपली क्विक आणि टेस्टी भाजी तयार आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. यामध्ये पाण्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही आहे, तर वाफेवरची ही भाजी आहे. चणा डाळीऐवजी मूग डाळही वापरू शकता. तर ही भाजी नक्की ट्राय करून पहा. फक्त पावसाळ्यामध्ये कोबीची भाजी करताना विशेषतः काळजी घ्यायची की कोबी व्यवस्थित चिरून झाल्यानंतर गरम पाण्यामध्ये मीठ घालून आपल्याला 10 मिनटं भिजवून घ्यायचं आहे, सोक करून घ्यायचं आहे. म्हणजे हेल्थसाठी खूप चांगलं आहे. तर नक्की ट्राय करा आणि फीडबॅक कमेंटमध्ये करा. आज आपण क्विक काळ्या वाटाण्याची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी पटकन होणारी रेसिपी आणि टेस्टी आहे, तर नक्की ट्राय करा. तर मी 1 वाटी काळे वाटाणे ओव्हरनाईट म्हणजेच रात्रभर मी भिजवून ठेवले होते आणि कुकरला शिजवून घेतले. 4 ते 5 शिट्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे एका कढईमध्ये आधी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर मी त्यामध्ये एक चिरलेला कांदा घातला आहे. कांदा आपल्याला छान 2-3 मिनटं परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतर
त्यामध्ये आपल्याला ताजं किसलेलं खोबरं घालायचं आहे. मी 2 ते 3 चमचे ताजं किसलेलं खोबरं घातलेलं आहे. ते पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं मंद आचेवरती छान परतून घ्यायचे. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे. त्याच्यामुळे वाटणाला ना एक कलर खूप छान येतो, जे लाल कलरचं वाटण आपलं बनतं आणि त्यामुळे उसळीला सुद्धा आपल्या कलर छान येतो. ते छान मिक्स करून घेतले. त्यानंतर मी इथे छोटे 2 चमचे 2 टीस्पून सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्यामुळे टेस्ट खूप छान येते. ते आपण छान मिक्स करून परतून घेणार आहोत आणि 2 मिनटं व्यवस्थित मी इथे परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे वाटण छान थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर वाटण आपलं थंड होतं आहे तोपर्यंत मी इथे 3 ते 4 चमचे काळे वाटाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. यामुळे काय होतं, वाटाणे जास्त सॉफ्ट होत नाहीत शिजल्यानंतर, तर आपण थोडेसे वाटाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यामुळे उसळ छान मिळून येते. तोपर्यंत आपलं वाटाणेही छान थंड झालेलं आहे. तर आपल्याला ते मिक्सरमध्ये घालून थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करून छान पेस्ट करून घ्यायची. इथे वाटण आपण बारीक करून घेणार आहोत व्यवस्थित. मी थोडंसं 1 ते 2 चमचा त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे. अशा प्रकारे आपलं वाटणसुद्धा रेडी आहे. तर आता आपण लगेच उसळीला फोडणी द्यायची. सेम कढईमध्ये जी आपण कढई वाटण्यासाठी वापरली होती, जास्त भांडी व्हायला नको, त्यामुळे सेम कढई वापरली आहे मी. 2 चमचे त्यामध्ये तेल घातलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी, इथे अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घातली आहे. तुम्हाला आलं लसूण पेस्ट वापरायची नसेल तर तुम्ही 3 ते 4 लसूण बारीक चिरून त्यामध्ये घालू शकता. त्याचाही स्वाद खूप छान येतो. त्यानंतर मी पाव चमचा चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि पाव चमचा हळद घालायची आपल्याला. गॅस इथे मी मंद ठेवलेला आहे म्हणजे आपले मसाले जळू नयेत. त्यानंतर मी लगेच शिजवलेले काळे वाटाणे जे आहेत ते ॲड केले. छान आपल्याला हे ढवळून घ्यायचे. त्यानंतर आपण जे काळे वाटाणे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे ते मिश्रण आपण त्यामध्ये ॲड करूयात. म्हणजे ही उसळ छान आपली मिळून येईल, एकसंध होईल. आणि आपण जे वाटण करून घेतलं आहे कांदा खोबऱ्याचं ते सुद्धा मी लगेचच ॲड केलं आहे. आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं मी शिजवून घेतले. त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घातला आहे. टोमॅटो तुम्हाला घालायचे नसतील तर आमसूल किंवा चिंचेचा वापर करू शकता. त्यानंतर चवीनुसार मी इथे मालवणी मसाला यूज केला आहे. तुम्ही त्याऐवजी गरम मसाला किंवा कुठलाही तुमच्या घरामध्ये जो अवेलेबल असेल मसाला तो वापरू शकता. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. पुन्हा एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आणि काळे वाटाणे जे कुकरमध्ये मी शिजवून घेतले होते ते शिजवलेलं पाणी आपण फेकून न देता ते या उसळीमध्ये वापरायचे. तर मी तेच पाणी इथे ॲड केलेलं आहे आणि आपल्याला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली. आपण हे ढवळून घेणार आहोत आणि ही उसळ आपण झाकून ठेवून 4 ते 5 मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत. जे आपण शिजवलेलं पाणी असतं ते त्याचं आपल्याला कढणसुद्धा करता येतं. त्याला छान जिरं, तूप आणि कढीपत्ता फोडणी द्यायची. ते आपण सूप म्हणून किंवा भातासोबत खाण्यासाठी करू शकतो. तर इथे 4 ते 5 मिनटं शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली उसळ व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. काळे वाटाणे आपण ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत कुकरला. तर अगदी 10 ते 12 मिनटामध्ये ही उसळ आपली रेडी होते आणि पोळी भाकरी किंवा अगदी भातासोबतसुद्धा खूप छान लागते. टिफिनसाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. आणि काळ्या वाटाण्याची उसळ सोबत जर आंबोळी असेल तर उत्तम ब्रेकफास्टसाठी पर्याय आहे. तर तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.